मग वृत्त्याचारी होण्यासाठी काय पाहिजे? नम्रता अंगात यायचं असेल तर काय पाहिजे? विद्या परिपूर्ण असायला पाहिजे, आचार पूर्ण असायला पाहिजे, विचार देखील परिपूर्ण असायला पाहिजे. आचार अर्धवट होतो, विचार देखील अर्धवट झाला तर होतो काय? आपल्याकडे मृत्यू भावच येणार. उलट आपल्याकडे काय निर्माण होणार? अहंकार वाढत जाणार. अहंकार वाढलं तर तो कधीही सुद्धा आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला मृत्यूभाव मनात आणणं फार गरजेचं आहे. मग हे सांगत असताना मौली नवाल्यांनी भरपूर काय सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये दैनिक कार्यक्रम, तो लिंगयुक्त राहू नये, भविसंध त्याग करावा, संस्कारयुक्त राहावं, श्रेष्ठ संस्कारयुक्त शिवदीक्षा घ्यावं, शिवदीक्षाप्रमाणे तो त्याप्रमाणे वागावा. आणि पुढे सांगतात सामान्य दीक्षा, जंगम दीक्षा, त्याचे स्वरूप सांगतात, गुणवर्णन, असं अनेक विवेचन 9व्या अध्यायामध्ये मौलीने केलेलं आहे. मग हे सगळं आम्ही सांगायचं बसले तर भरपूर वेळ लागणार आहे. एकच वाक्यामध्ये सांगायचं म्हटले तर या प्रत्येक जण प्रवचनातून आचार विचार युक्त भक्त आणि नम्र भाव अंगात ठेवला पाहिजे. नम्र भाव अंगात असेल तरच काय होणार? तर तो खऱ्या अर्थाने शिष्य म्हणून भक्त म्हणून परिपूर्ण होणार आहे. मग आता मी तुम्हाला विचारतो, किती लोकांच्या अंगामध्ये नम्र भाव आहे?